नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण क्रमांक 4 अल्टिट्यूड अँड मीडियन्स या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. या प्रकरणामध्ये पहिले आपण ज्या कन्सेप्ट पाहणार आहोत त्या आहेत इन सेंटर अँड सर्कम सेंटर. चला तर मग पाहूया. यामध्ये आपल्याला बेसिक कन्सेप्ट जी मागच्या वर्षी तुम्हाला होती ती थोडीशी आपण रिन्यू करूया. म्हणजे अँगल बायोसेक्ट करायला आपण शिकणार आहोत. जर तुम्हाला अँगल बायोसेक्ट करता आला तरच तुम्हाला ट्रायंगलचे तीनही अँगल बायोसेक्ट करून पुढची डायग्राम तयार करता येते. म्हणजेच तुम्हाला इन सेंटर काढता येतो आणि तो काढण्यासाठी तुम्हाला अँगल बायोसेक्ट करता आले पाहिजेत. पहा आता इथे पहिली आकृती मी दाखवलेली आहे ती आहे अँगल बायसेक्टरची, ज्याला आपण मराठीमध्ये कोन दुभाजक असे म्हणतो. दिलेला कोन हा समान मापामध्ये दुभागायचा असतो. मग त्यासाठी आपण कंपास आणि पेन्सिल यांच्या साहाय्याने कोन दुभागू शकतो. तर पहा इथे कोन दुभागण्याची जी प्रोसेस आहे ती मी इथे तुम्हाला दाखवलेली आहे की कंपास मध्ये मी ठराविक अंतर घेतलेलं आहे. पेन्सिल आणि कंपासच्या या टोकामध्ये पहिल्यांदा दिलेल्या मापाचा कोन काढायचा. सपोज हा कोन हा 60 अंशाचा आहे, 60 डिग्री आहे आणि हा आपल्याला बायसेक्ट करायचा आहे, म्हणजे दुभागायचा आहे. तर त्यासाठी पहिली कृती म्हणजे दिलेल्या मापाचा कोन तुम्ही काढायचा असतो. तर प्रोटेक्टरच्या साहाय्याने आपण तो कोन काढू शकतो. यासाठी तुम्हाला पहिली एसी ही सेगमेंट आखावी लागेल. त्यानंतर प्रोटेक्टरचा मिडल पॉइंट 90 डिग्रीचा तो इथे, जिथे मी तुम्हाला इथे सिम्बॉल करून दाखवते तिथे ठेवायचा आणि बरोबर 60 डिग्री, सपोज मी 60 डिग्री अँगल आहे असं इथं धरलेले, गृहीत धरलेले. तर 60 डिग्री अँगल प्रोटेक्टरच्या साहाय्याने ड्रॉ केल्यानंतर इथे पॉइंट येईल आणि मग एबी ही सेगमेंट मी जॉईन करणार. त्यानंतरची पुढची प्रोसेस आहे अँगल बायसेक्ट करण्याची, की कंपास मध्ये आपण ठराविक अंतर घ्यायचं असतं. साधारणतः 1 सेमी 1.5 सेमी एवढं अंतर तुम्ही घेऊ शकता आणि नंतर कंपासच्या साहाय्याने तुम्ही या पद्धतीने अर्क ड्रॉ करायचा आहे. ही झाली आपली अर्क पहिली. त्यानंतर कंपास मधील अंतर थोडंसं वाढवायचं, निम्म्यापेक्षा जास्त वाढवायचं. म्हणजे साधारणतः 3 सेंटीमीटर किंवा 3.5 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही माप घेऊ शकता. फक्त अँगल बायोसेक्टरला एवढं मोठं माप घेऊ शकतो. शक्यतो आपण छोटी छोटी मापं घेऊन नंतर ट्रायंगल मध्ये बायोसेक्ट अँगल करणार आहोत. आता आपलं कंपास मधील माप आपण बदललं आणि कंपासचं टोक इथे ठेवून ए पॉइंट वर ठेवून आपण पुन्हा काय केलेलं आहे तर अर्क ड्रॉ केलेला आहे. आता ही अर्क ड्रॉ करताना या पद्धतीने तुम्ही करू शकता. इथे मी दाखवलेलं आहे इथे. तर इथं इथली जी अर्क आहे ही ड्रॉ नाही केली तरी चालेल किंवा केली तर इथूनच तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता. मग या पद्धतीने मी इथं दुसरी अर्क, म्हणजे इथे फक्त मी कंपासचं मेजरमेंट किती घ्यायचं एवढंच सांगितलेलं होतं. आता तुम्ही या पद्धतीने अर्क ड्रॉ करू शकता. पुन्हा आता या अर्क मध्ये आपण कंपासचं मेजरमेंट चेंज केलं आणि मग जे चेंज केलेलं मेजरमेंट आहे ते घेऊन आपण या पॉइंट मधून हा अर्क ड्रॉ केलेला आहे आणि इथे सेकंड पॉइंट आहे. या पॉइंट मधून आपण डिस्टन्स चेंज केलेला नाहीये कंपास मधला, तोच डिस्टन्स ठेवायचा आणि या पॉइंट मधून इथे मिडल पॉइंट वर मेटल टोक ठेवून तुम्ही या पद्धतीने इथे अर्क ड्रॉ करायचा. आता हे दोन्ही अर्क ज्या ठिकाणी इंटरसेप्ट झालेत, एकमेकाला छेदलेले आहेत, तिथे पॉइंट आउट करायचं आणि या मिडल पॉइंट मधून या ए या व्हर्टेक्स मधून तुम्ही या पद्धतीने ही लाईन ड्रॉ करायची आहे. म्हणजे आपला हा अँगल बायसेक्टर तयार झाला. तर इथे तुम्ही नाव पण देऊ शकता, त्याला एडी असं नाव देऊ शकता. आणि हा एडी जो आहे, या एडी सेगमेंटने काय केलं किंवा या बायसेक्टरनं काय केलं तर मेन जो आपला 60 डिग्री अँगल होता तो 30-30 म्हणजे 30-30 अँगल मध्ये डिव्हाइड केलेला असतो. तर हे तुम्ही प्रोटेक्टरच्या साहाय्याने सुद्धा मोजू शकता. तर अशा पद्धतीने पहिली स्टेज आहे की तुम्ही अँगल बायसेक्ट करायचा, तरच तुम्हाला पुढे ट्रायंगल बायसेक्ट करता येईल. तर अँगल कसा म्हणजे कोन कसा दुभागायचा हे आता आपण शिकलो. पुढे काय करायचं मुलांनो, तर आपल्याला या कोन दुभाजकाचाच वापर करून, अँगल बायसेक्टरचाच वापर करून आपल्याला ट्रायंगल चे जे सगळे अँगल्स असतात ते बायसेक्ट करायचे आहेत. तर पहा इथे मी ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे, ट्रायंगल ABC. आणि मग इथे ए या पॉइंट मधून आपण हा जो आहे तो बायसेक्ट केलेली आहे ही
हा अँगल बायसेक्ट केलेला आहे अँगल ए. तर तो कसा केला तर ए पॉइंट वर आपण कंपासचं मेटल टोक ठेवलं आणि इथे काय केला एक ठराविक कंपास मध्ये मेजरमेंट घेऊन अर्क ड्रॉ केली. आता पुन्हा या कंपासने जो अर्क केला त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपास मध्ये घेऊन या पॉइंट वर मेटल टोक ठेवलं आणि हा अर्क ड्रॉ केला. देन नेक्स्ट वन या मेटल पॉइंट वर आपण या पॉइंट वर मेटल पॉइंट ठेवला आणि पेन्सिलच्या साहाय्याने डिस्टन्स न बदलता दुसरी अर्क ड्रॉ केली. म्हणजे हा अँगल ए इथे काय झाला तर बायसेक्ट झालेला आहे. मग या हा पॉइंट आउट करायचा आणि ए या पॉइंट मधून तुम्ही या पद्धतीने लॉंग अशी लाईन ड्रॉ करू शकता. तर व्यवस्थित पट्टीच्या साहाय्याने तुम्ही ड्रॉ करायची आहे. अशाच पद्धतीने तुम्ही बी अँगल आणि सी अँगल ड्रॉ करू शकता. म्हणजे बी पॉइंट मधून या पद्धतीने एक अर्क ड्रॉ करायची, इथे मेटल पॉइंट आउट करायचा आणि मेटलच्या साहाय्याने निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन तुम्ही ही अर्क इथे ड्रॉ करायची. नेक्स्ट वन सेकंड पॉइंट इथे मेटल टोक ठेवायचं आणि इथे पेन्सिलच्या साहाय्याने सेकंड अर्क ड्रॉ करायची, इथे पॉइंट आउट करायचं आणि मग बी आणि हा पॉइंट काय करायचा आहे तुम्ही जोडायचा आहे अशा पद्धतीने. देन नेक्स्ट वन सी पॉइंट मधून पण आता जसं सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही अँगल बायसेक्ट करू शकता आणि ही तुमची लाईन या पद्धतीने तयार होईल. आता हे तीनही पॉइंट जिथे तुमचे जॉईंट झाले या तीनही लाईन्स जिथे जॉईंट झाल्या तो तुमचा इन सेंटर तयार होत असतो. हा ट्रायंगलचा इन सेंटर असतो आणि याचा पॉइंट ट्रायंगलच्या आतमध्ये असतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला पहिलं अँगल बायसेक्ट करायचा आहे आणि नंतर तुम्हाला ट्रायंगल या पद्धतीने काढून तो ट्रायंगलचे प्रत्येक अँगल बायसेक्ट करून त्याचा इन सेंटर पॉइंट फुट आउट करायचा आहे. तर अशी तुमची फिगर इथे तयार होईल. आता इथे या इन सेंटरच्या फिगर मध्ये मी सर्कल पण ड्रॉ केलेला आहे. पहा ही कन्सेप्ट तुम्हाला इयत्ता 9वी मध्ये आहे, परंतु आपण इन सेंटर काढून ट्रायंगलच्या आतमध्ये सर्कल ड्रॉ करू शकतो. पहा तर व्हॉट इज मीन बाय इन सेंटर, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो अंतर्मध्य असे म्हणतो. द बायसेक्टर ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्क्युरंट. म्हणजे जे बायसेक्ट काढलेले असतात आपण ते सगळे बायसेक्ट कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे काय तर एकरूप असतात. These point of concurrence are called the in center of angle. म्हणजे हे तीनही बायसेक्ट केलेल्या ज्या लाईन्स आहेत त्या जिथे एकत्र येतात त्या रेषांना किंवा त्या एकत्र रेषा आलेल्या आहेत त्याच्या कॉन्करन्स पॉइंटला आपण इन सेंटर असे म्हणतो. तर पहा इथे ए या अँगल मधून हा ट्रायंगल आहे, या ट्रायंगलचा ए हा एक अँगल आहे. या ए अँगल मधून अँगल बायसेक्ट करून या पद्धतीने एक रेष काढली, यामधून नंतर बी या पॉइंट मधून हा अँगल बायसेक्ट केला, ही सेकंड वन लाईन काढली आणि सी या पॉइंट मधून हा अँगल बायसेक्ट, त्यासाठी आधी ट्रायंगल काढून घेतलाय पहा आणि हा अँगल बायसेक्ट केला. आणि या ठिकाणी काय झालं तर इथे हे तीनही लाईन्स काय आहेत कॉन्करन्स पॉइंटने आपण शो केलेल्या आहेत. या तीनही लाईन जिथे एकत्र आल्या त्याला आपण कॉन्करन्स पॉइंट म्हणतो आणि कॉन्करन्स पॉइंटला आपण इन सेंटर असं म्हणत असतो. तर अशा पद्धतीने तुमची इन सेंटर ही कन्सेप्ट इथे क्लिअर होऊन जाईल. तर या इन सेंटर मधून या 9th स्टँडर्डला तुम्हाला सर्कल काढण्याची सुद्धा इथे थिअरी आहे किंवा तुम्हाला या पद्धतीचं सर्कल काढायला सुद्धा शिकवलं जातं. तर हा जो ब्ल्यू कलरच्या लाईन्स दिसतात या, तर हा तुमचा रेडियस होईल आणि इथे मेडल टोक किंवा मेटल टोक ठेवून तुम्ही ही रेडियस घेऊन या पद्धतीने सर्कल ड्रॉ करू शकता. पण इथे आपल्याला सर्कल ड्रॉ करण्याची गरज नाहीये, फक्त आपल्याला इन सेंटर इथे दाखवायचं आहे. त्यामुळे तीनही अँगल बायोसेक्टर जिथे एकत्र आलेले आहेत त्या कॉन्करन्स पॉइंटच्या तिथे आपण इन सेंटर लिहू शकतो. आता पुढची डायग्राम आहे साइड बायोसेक्टर, म्हणजे बाजूचा दुभाजक. इथे कोण दुभाजक लिहिले गेले तर इथे आपण बाजूचा दुभाजक एवढा शब्द लक्षात घेऊया. तर पहा आता इथे बाजूचा दुभाजक म्हणजे तुम्हाला बाजू दुभागायची आहे, साइड बायोसेक्ट करायची आहे. पहा साइड बायोसेक्टर म्हणजे बाजूचा दुभाजक. जसं आपण मागच्या फिगर मध्ये पाहिलं की आपल्याला इन सेंटर काढण्यासाठी अँगल बायोसेक्ट करायला लागत होता आणि म्हणून आपण अँगल कसा बायोसेक्ट करायचा ही फर्स्ट स्टेज शिकलो. मग आपण ट्रायंगल काढला आणि ट्रायंगल मध्ये अँगल बायोसेक्ट केले. देन नेक्स्ट वन आपलं तिसरी फिगर तयार झाली, त्याला इन सेंटर आपण दाखवला. त्याच पद्धतीनं आता तुम्हाला साइड बायोसेक्ट करायचं आहे का तर तुम्हाला
आता तुम्हाला सरकम सेंटर ड्रॉ करायचं आहे आणि सरकम सेंटर जर काढायचं असेल तर तुम्हाला साइड बायसेक्ट करायला आली पाहिजे. तर जसं आपण इन सेंटर काढण्यासाठी अँगल बायसेक्ट केला तसं सरकम सेंटर काढण्यासाठी आपल्याला साइड बायसेक्ट करायची असते, म्हणजे बाजू दुभागायची असते. लक्षात घ्या, इन सेंटर काढायचं असेल तर तुम्हाला अँगल म्हणजे कोन दुभागायचा असतो आणि सरकम सेंटर काढायचं असेल तर तुम्हाला साइड दुभागायची असते. आता सरकम सेंटर काढण्यापूर्वी त्याची जी बेसिक फिगर आहे ती तुम्हाला साइड बायसेक्ट करता आली पाहिजे. तर ती साइड बायसेक्ट करण्यासाठी इथे आपण त्याची कृती पाहूया. पहा, इथे मी साइड बायसेक्ट करून दाखवलेली आहे. तर यासाठी पहिला आपण ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे आणि ट्रायंगल मध्ये एसी ही काय केलेली आहे, आपण एक साइड घेतलेली आहे. या साइडवर आपण या साइडच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं कंपास मध्ये. म्हणजे एसी समजा 6 सेमी असेल तर त्याचा मिडल पॉइंट 3 सेमी येणार, तर 3 पेक्षा जास्त तुम्ही अंतर कंपास मध्ये घेऊ शकता. मग त्यासाठी तुम्हाला स्केलच्या साहाय्याने पहिल्यांदा साइड मोजावी लागेल किती आहे आणि अंदाजाने निम्म्यापेक्षा जास्त कंपास मध्ये अंतर घ्यायचं. हे डिस्टन्स घेतलेलं मेटल टोक इथे आपण कंपासचं इथं ठेवायचं आणि पेन्सिलची जी साइड असते किंवा निम्म्यापेक्षा जास्त जे तुम्ही अंतर घेतलेलं आहे त्याच्या साहाय्याने तुम्ही इथे अर्क ड्रॉ करायची. अर्क म्हणजे कंस. आता सेम तो डिस्टन्स चेंज करायचा नाही, तर या बाजूला सुद्धा तुम्ही ती अर्क ड्रॉ करायची. नेक्स्ट वन, आपलं मेटल टोक उचलायचं आणि ते सी या पॉइंट वर आपण ठेवू शकतो. सी पॉइंट मधून आपण मेटल टोक फिक्स करायचं आणि त्यानंतर आपण पेन्सिलच्या साहाय्याने अर्क ड्रॉ करायचा. आता या दोन्ही अर्क इथे काय झाल्या, क्रॉस झालेल्या आहेत. सेम वे अदर साइडला सुद्धा तुम्ही ती अर्क ड्रॉ करायची आहे. लक्षात ठेवा, चारही अर्क ज्या वेळेला आपण ड्रॉ करत असतो त्यावेळेला तुम्ही अर्कचं मेजरमेंट हे जे घेतलेलं आहे अर्क काढण्यासाठी ते मेजरमेंट अजिबात हलवायचं नाही. तेवढंच मेजरमेंट आपण कायम अर्क काढताना घ्यायचं आहे. आणि मग या पद्धतीने इथे जो तुमचा पॉइंट आउट तयार होईल तो पॉइंट आउट तुम्ही स्केलच्या साहाय्याने काय करायचं आहे, जॉईन करायचं आहे. तर अशा पद्धतीने ही जी तुमची एसी साइड आहे ती इक्वल भागांमध्ये किंवा इक्वल पार्ट मध्ये ती डिवाइड होत असते. सपोज ही जर आपण 6 सेमी मांडली तर ही 3 सेमी आणि इकडची साइड ऑपोजिट साइड त्याची 3 सेमी, या पद्धतीने ती काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. तर ही एक बाजू तुम्हाला आपण दुभागून दाखवली. या पद्धतीने आपण ट्रायंगलच्या तीनही साइड दुभागू शकतो. आता मात्र साइड जी दुभागायची आहे त्या दोन साइडचे व्हर्टेक्स तुम्हाला घ्यावे लागतात. व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू. तर पहा, आता जसं मी इथे एसी ही साइड तुम्हाला दुभागून दाखवली त्या पद्धतीने तुम्ही बीसी ही साइड आणि एबी ही साइड सुद्धा दुभागू शकता. आता बीसी साइड जर तुम्हाला साइड बायसेक्टर काढायचं असेल तर मेटल टोक तुमचं बी वर येणार. इथे सुद्धा बीसी किती सेंटीमीटर आहे हे स्केलच्या साहाय्याने मोजायचं आणि कंपास मध्ये निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घेऊन तुम्ही हा अर्क ड्रॉ करायचा आहे. सेम या बाजूला तसाच या बाजूला. देन नेक्स्ट वन, टेक द मेटल टोक ऑन द सी वर्टेक्स अँड देन ड्रॉ द सेकंड वन अर्क. इथे पण सेकंड वर अर्क तुम्ही ड्रॉ करायची. या दोन्ही अर्क जिथे क्रॉस झालेले आहेत तिथे पॉइंट आउट करायचा आणि मग स्केलच्या साहाय्याने हे जसं मी ब्ल्यू शेड न दाखवलेलं आहे की अशी लाईन तुम्ही ड्रॉ करू शकता. देन थर्ड वन, तिसरा साइड बायसेक्टर तुम्ही काढायचा आहे ए आणि बी पॉइंट मधून. ए बी ही लाईन तुम्ही मोजायची आहे, त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घेऊन ए पॉइंट मधून 2 अर्क वरती आणि खाली मारायचा आहे आणि बी पॉइंट मधून पण अर्क ड्रॉ करायची. या पद्धतीने तुमची अर्क तयार होईल आणि मग ही अर्क तुम्ही स्केलच्या साहाय्याने जॉईंट करायची आणि मग तिन्ही साइड तुम्ही ज्या वेळेला साइड बायसेक्टर जॉईन कराल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की हे तीनही बायसेक्टर एका पॉइंट मध्ये काय झालेले आहेत, तर कोकरन्स झालेले आहेत, एकत्र आलेले आहेत. त्या कोकरन्स पॉइंटला आपण काय म्हणतो, तर सरकम सेंटर असे म्हणत असतो. तर अशा पद्धतीने इथे जो एस या नावाने दाखवलेला आहे तो तुमचा सरकम सेंटर पॉइंट आहे. आता या सरकम सेंटरला मराठीमध्ये परिमध्य असं म्हणतात. तुम्ही जी साइड बायसेक्टर तयार करून काढलेली जी आकृती आहे ती डायग्राम तुमची या पद्धतीने दिसेल. तर पहा, इथे सरकम सेंटर द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द साइड ऑफ द ट्रायंगल आर कॉन्करंट. म्हणजे परपेंडिक्युलर याचा मराठीमध्ये अर्थ आहे लंब दुभाजक.
बायसेक्टर म्हणजे छेदणे, ऑफ साइड म्हणजे बाजू दुभागल्यानंतर, बाजूवर लंबदुभाजक काढल्यानंतर ह्या तीनही बाजूचे जे लंबदुभाजक एकत्र येतात त्याला आपण कॉन्करंट असं म्हणतो आणि ह्या कॉन्करन्स पॉइंटला आपण सर्कम सेंटर असं म्हणतो. तर पहा इथे साइड AC, साइड BC आणि साइड AB या तीनही साइडवर कसे साइड बायसेक्टर काढायचे ते आपण या आधीच्या PPT मध्ये पाहिलं. आणि मग हे तीनही बायसेक्टर काढल्यानंतर हे तीनही बायसेक्टर एका पॉइंट मध्ये एकत्र येतात, त्या पॉइंटला आपण सर्कम सेंटर म्हणतो. सर्कम सेंटर हा इन द एरिया ऑफ द ट्रायंगल असतो, म्हणजे ट्रायंगलच्या आतमध्ये त्याचं अस्तित्व असतं किंवा तो ट्रायंगलच्या आतमध्ये स्थिरावलेला असतो. म्हणजे सर्कम सेंटरचं स्थान सुद्धा ट्रायंगलच्या आतमध्ये असतं आणि इन सेंटरचं स्थान सुद्धा ट्रायंगलच्या आतमध्ये असतो. आता या प्रत्येक आकृतीमध्ये सर्कम सेंटर आणि इन सेंटर यांचं स्थान मात्र वेगवेगळं असतं. इथं जो आपण घेतलेला आहे समभुज त्रिकोण इक्विलॅटरल ट्रायंगल, तर यामध्ये याचं स्थान जे आलेलं आहे इन सेंटर मध्ये आलेलं आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा ट्रायंगल काढून सर्कम सेंटर ड्रॉ करायचा आहे. ही झाली आपली दुसरी डायग्राम. थर्ड वन पहा डायग्राम परपेंडिक्युलर लाईन. तर तुम्हाला परपेंडिक्युलर लाईन कशी काढायची हे इथे आपण शिकणार आहोत. कन्स्ट्रक्शन ऑफ परपेंडिक्युलर लाईन. तर इथे मी त्याच्या स्टेजेस पण दिलेल्या आहेत पहा. द फर्स्ट वन स्टेज इज ड्रॉ अ लाईन सेगमेंट विथ एंड पॉइंट A and B. तर इथे पहा A and B ही सेगमेंट आपण इथे केलेली आहे. साधारणतः ही 6 सेमी आहे असं आपण समजूया. देन नेक्स्ट वन पुट द पॉइंट ऑफ द कंपास ऑन अ A. आता कंपास मध्ये जे मेटल टोक आहे ते आपण या पद्धतीने A पॉइंट वर ठेवायचं and stitch out the compass until it's more than half the length of AB. म्हणजे आपण साइड बायसेक्ट करायला शिकलेलो होतो, तिथे आपण परपेंडिक्युलरच काढत होतो. सेम वे तुम्हाला इथे परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. तर त्याचं जे मेजरमेंट आहे, तुम्ही जी AB ही लाईन ड्रॉ केलेली आहे तिच्या लाईनच्या मोर दॅन हाफ म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर तुम्हाला कंपास मध्ये घ्यायचं आहे आणि A पॉइंट मधून तुम्ही या पद्धतीने ही अर्क ड्रॉ करू शकता. सेम वे खालच्या बाजूला सुद्धा तुम्ही A पॉइंट मधून अर्क ड्रॉ करायचे आहे. नेक्स्ट वन तो डिस्टन्स तुम्हाला चेंज करायचा नाही. सो ड्रॉ अन अर्क इन आयदर साइड ऑफ द लाईन सेगमेंट. म्हणजे आता इथे आपल्याला B पॉइंट वर लाईन सेगमेंट जी आहे त्याचा एंड पॉइंट जो B आहे या B पॉइंट वर आपल्याला मेटल टोक पुट आउट करायचा आहे आणि इथे कंपास आणि पेन्सिलच्या सहाय्याने आपण दुसरी अर्क ड्रॉ करायची आणि या पद्धतीने दोन्ही अर्क तुमच्या ड्रॉ केल्यानंतर या दोन्ही अर्क एकमेकींना एका पॉइंट मध्ये छेदतात. त्या पॉइंटला आपण C आणि D नाव दिलेलं आहे. विदाउट चेंजिंग कंपास पुट द पॉइंट B अँड ड्रॉ अन अर्क ऑर आयदर साइड ऑफ द सेगमेंट. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय, ज्या वेळेला तुम्ही अर्क ड्रॉ करत असता त्यावेळेला त्याच्यातले जे डिस्टन्स तुम्ही घेतलेला आहे जे मोर दॅन हाफ आहे म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त आहे, तो डिस्टन्स तुम्ही कधीही चेंज करायचा नाही. आणि मग तुम्ही या C आणि D पॉइंटला स्केलच्या सहाय्याने जॉईंट करू शकता आणि मग तुमचा इथे परपेंडिक्युलर तयार होईल. तर हा जो परपेंडिक्युलर आहे तो बरोबर 90 डिग्री आला पाहिजे. तर ही डायग्राम तुमची या पद्धतीने तयार होईल. इथे तुम्हाला दिसतंय की AB या लाईनला CD ही लाईन परपेंडिक्युलर आहे म्हणजे इथे 90 डिग्री अँगल तयार झाला आणि त्या पॉइंटला आपण ह्या दोन्ही लाईन्स जिथे एकमेकांशी बायसेक्ट झालेल्या आहेत त्या पॉइंटला आपण M हे नाव इथे दिलेलं आहे. जसं आपण मगाशी सर्कम सेंटर काढण्यासाठी साइड बायसेक्ट केलेली होती, पण त्यासाठी तुम्हाला परपेंडिक्युलर लाईन काढता आली पाहिजे. ती परपेंडिक्युलर लाईन इथे आपण कशी ड्रॉ करायची हे पाहिलं. तर नेक्स्ट वन बघा आता इथे पुन्हा एकदा तीच डायग्राम आपण दाखवलेली आहे की ज्यामध्ये AB या लाईनला CD ही लाईन परपेंडिक्युलर आहे जी M पॉइंट मध्ये काय होत आहे, बायसेक्ट होत आहे. सो लेट अस अंडरस्टँड दिस परपेंडिक्युलर लाईन हाऊ टू ड्रॉ विथ. Then draw a line T, take a point S outside the line and draw a perpendicular from the point S to line T with the help of set square or scale. म्हणजे तुम्हाला सेट स्क्वेअर किंवा स्केलच्या सहाय्याने सुद्धा आपण हे करू शकतो. तर तुम्हाला इथे काय करायचं आहे तर लाईन T जशी मी इथे लाईन AB ड्रॉ केलेली आहे तशी तुम्हाला इथे लाईन T या पद्धतीने ड्रॉ करायची स्केलच्या सहाय्याने. आता या लाईनला आपण काय नाव द्यायचं, T नाव द्यायचं आणि कुठेही तुम्ही इथे S पॉइंट घेऊ शकता, त्याला नाव द्या
आणि मग तुम्ही पट्टीच्या साह्याने किंवा जसं मी कंपासच्या साह्याने आता काढायला शिकवलं की या लाईनच्या निम्म्यापेक्षा मोर दॅन हाफ पेक्षा जास्त डिस्टन्स घेऊन तुम्ही परपेंडिक्युलर काढून या लाईनना या दिलेल्या टी या लाईनला आपण परपेंडिक्युलर लाईन ही ड्रॉ करू शकतो. मग त्यासाठी तुम्ही स्केल वापरा किंवा जसं मी इथे कंपासच्या साह्याने काढून दाखवलं तसं तुम्ही परपेंडिक्युलर लाईन काढू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण बेसिक कन्सेप्ट इन सेंटर आणि सर्कम सेंटर काढण्यासाठीच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्यामध्ये परपेंडिक्युलर लाईन असेल, साइड बायोसेक्टर असेल, अँगल बायोसेक्टर असेल, ह्या कन्सेप्ट आज आपण शिकलेलो आहोत. धन्यवाद.